नमस्कार. जय श्री लक्ष्मीनारायण नम. मी आज तुम्हाला सांगणार आहे पितृदोषाबद्दल. पितृदोष जर आपल्याला असतील ना, सर्पदोष असो किंवा पितृदोष असो किंवा अन्यथा कोणतेही दोष आपल्या जीवनामध्ये असतात आणि ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला नाशिकला जावं लागतं किंवा ब्राह्मणाकडे जाऊन होम हवन अशा वेगवेगळे प्रकार भरपूर करावे लागतात आपल्याला. करावे लागतात बरोबर आहे. पण प्रश्न काही पैशाचा येत नाही, तुम्ही किती पैसे घालवता होम हवन करायला त्याबद्दलचा वाद नाही. पण जर आपल्याला खरोखर 100% याचा फरक पडणार असला घरातनंच, तर बाहेर जाण्याची काही गरजच नाही. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की पितृदोष पूर्णपणे कसे काय आपले नष्ट होतील. पितृदोष असो किंवा सर्पदोष असो, जन्मता कोणताही दोष असो, पूर्णपणे 100% नष्ट होण्याचा मी तुम्हाला सरळ सोपा मार्ग सांगते. तो मार्ग म्हणजे कसं, श्री आपले श्री नारायणचा जप करायचा आपला. नारायणचा जप करायचा, हा मंत्र माळ करायची आपण की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जप करायचा, माळ करायची या मंत्राची. जर माळ नसली करायची तर अर्धा तासाचा वेळ लावा, 1 तासाचा वेळ लावा, तुम्ही घड्याळामध्ये 2 तासाचा वेळ लावा. ते पण नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही माळ करणार असेल तर 21 माळा करा, 11 माळा करा, 21 करा, 51 करा. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही देवाचं नामस्मरण कराल ना, विष्णुदेवाचं, तेवढं तुमचं पितृदोष आणि तुमचे सगळे सर्पदोष, जे काही तुमच्या जीवनामध्ये जे काही दोष आहेत, ते पूर्णपणे तुमचे सगळे दोष हळूहळू सगळे वाईट कर्म तुमचे असे हळूहळू नष्ट होऊन जातील आणि चांगले दिवस तुम्हाला येत राहतील. हे 100% हे होणारच. तुमचा कोणताही दोष असो, फक्त तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा. बघा, तुमचे सगळे दोषमुक्त तुम्ही होऊन जाल. मस्त.